लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात महायुतीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी घोषित केली आहे. या यादीत माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपातील मोहिते पाटील गट नाराज झाला आहे. पुढील 2-3 दिवसात माढ्यात राजकीय धमाका होण्याचीही शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली, पण या उमेदवारीला विरोध करणाऱ्या मोहिते पाटील घराण्यातील नेत्यांनी अद्याप शांत राहणं पसंत केलंय. अद्याप मोहिते पाटील घराण्यानं त्यांची भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर लावा ताकद, आता माढा लोकसभा आपलीच, अशी मोहीम सुरू केली आहे. माढा मतदारसंघात भाजपाकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील यांची नावे चर्चेत होती. खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी विरोध केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार 17 मार्च रोजी धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. खासदार निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी निंबाळकर यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. माढ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल याकडे अनेकांचं लक्ष आहे.